नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। आज आपण एक भाजी बघतोय। इथे मी तेल टाकलेलं आहे, एक पळी तेल टाकलेलं आहे। आता आपल्याला मोहरी टाकायची। मोहरी टाकून घेतलेली आहे मी। कढीपत्ता, कढीपत्ता तडतडला की आपण कांदा घालणार आहे। 2 मध्यम आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। कांदा आपला गुलाबी असा छान भाजतोय। अजून थोडा आपण भाजून देणार आहोत कांदा। हिंग घालायचं, एक चमचा हळद, हळद घातलेली आहे मी 1 चमचा। काश्मीरी लाल तिखट 2 चमचे। मी इथे हिरवे मूग आपले उकडून घेतलेले आहेत, 3 शिट्या काढून तुम्ही पाहू शकता। पाणी काढून टाकलेले आहे। अशा पद्धतीने मूग मी छान कुकरला 3 शिट्या काढून घेतलेले आहेत। आता आपल्याला हे मूग त्यात घालायचे आहेत। चांगलं परतून घ्यायचं आहे मिक्स करून। थोडंसं मीठ चवीपुरतं। मी कुकरला उकडताना मीठ घातलेलं नव्हतं, मी त्या अंदाजाने मीठ घालत आहे। तुम्ही जर घालत असाल उकडताना तर अंदाजाने टाका मीठ, कमी जास्त। इथे मी चवीसाठी थोडीशी साखर टाकलेली आहे, जिरा पावडर टाकलेली आहे, तुम्ही पाहू शकता। अतिशय सोप्या पद्धतीने आपली मुगाची उसळ तयार झालेली आहे। आता आपण एक 5 ते 7 मिनटं झाकण ठेवणार आहोत, वाफेवर शिजू द्यायचे 5 मिनटंच। इथे मी चपातीसाठी कणिकसुद्धा मळून घेतलेली आहे। त्यानंतर आपल्याला चपात्या पण करायच्या आहेत। छान वाफेवरती भाजी आपली शिजत आहे। 1-2 मिनटात आपण झाकण काढून बघूया कशी झाली भाजी। पाहू शकता आपली उसळ रेडी झालेली आहे।
मुगाची उसळ अतिशय सोप्या पद्धतीने. टॉमॅटोसुद्धा मी घातलेला नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता. माझ्याकडे आत्ता नाही आहे म्हणून मी नाही घातला. टॉमॅटो घातला की आणि छान चव येईल त्याला. अतिशय सोप्या पद्धतीने आपली भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता चपाती इथं मी गॅसवर टाकलेली आहे. चपाती झाली. मी तुम्हाला दाखवते आपली उसळ चपाती कशी तयार झाली. गरमागरम चपाती आपली रेडी होते. दुसरी चपाती पण आपली रेडी होते. अतिशय सुंदररित्या फुगलेली आहे. होय, मी घडीच्या चपात्या केलेल्या आहेत. घडीच्या चपात्या अशाच असतात. आमच्याकडे सुद्धा घडीच्या चपात्या करतात. तुम्हाला कशी वाटली माझी चपाती हे नक्की कमेंट करून सांगा. आपली दुसरी सुद्धा चपाती रेडी झालेली. अशा पद्धतीने मुगाची उसळ आणि गरम गरम चपात्या आपल्या रेडी झालेल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.